मुंबई हायकोर्टमध्ये जी 1332 लिपिक पदांसाठी रिक्रुटमेंट येत आहेत, तर त्याचा तुम्ही अर्ज भरला नसेल तर फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे 15 डिसेंबर पासून आणि त्याची जी लास्ट डेट आहे 5 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर त्याचा जो सिलेबस काय आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर हे जे लिपिक पदांसाठी कशा प्रकारे तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे आणि सिलेबस काय आहे तो पूर्ण डिकोड आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर तत्पूर्वी जर तुम्ही शिपाई भरती जे त्याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया वेगळा आहे आणि जो लिपिक क्लर्कचा आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये जे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल आहे, तर ही जी बॅच आहे त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सराव प्रश्न कंडक्ट केले जातील. त्यानंतर जो सिलेबस आहे तो सुद्धा पूर्णपणे इथे कव्हर करून घेतला जाईल. तर त्यासाठी तुम्हाला काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे 9226016161. ठीक आहे. आणि जे आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. नेक्स्ट आहे मुंबई उच्च न्यायालय भरती क्लर्कसाठी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल आहे. यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, जो रिजनिंग ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे यावरती तुम्हाला विशेष भर दिला जाणार आहे आणि जास्तीत जास्त सराव प्रश्न तुमचे इथून सॉल्व्ह करून घेतले जाणार आहे. त्यासाठी लागणारी पूर्णपणे प्रॅक्टिस तुमच्याकडून केली जाणार आहे. तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जी क्लर्कसाठीची जी बॅच आहे ती 499 मध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिली जात आहे. ठीक आहे. तर आपण थोडंसं सिलेबसकडे बोलूया. तर हा जो सिलेबस आहे त्यामध्ये जे हायकोर्ट बॉम्बे आहे, बेंच ॲट नागपूर आणि बेंच ॲट औरंगाबाद. तर या प्रकारे तुम्ही एका बेंचसाठी फॉर्म भरू शकणार आहात. तर टोटल ज्या वॅकन्सीज आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 4% पोस्ट ज्या आहेत ते रिझर्व फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटी आहेत आणि अदर पोस्ट आहेत यामध्ये. तर वेटिंग लिस्ट साठी सुद्धा त्यांनी वॅकंट पोस्ट दिलेल्या आहेत, जे हायकोर्टसाठी 200 आहेत, नागपूरसाठी 40 आणि औरंगाबाद बेंचसाठी 81. आणि या ज्या टोटल वॅकन्सीज आहेत 830 आहेत, नागपूर बेंचला 166 आहेत आणि औरंगाबाद बेंचला 336 वॅकन्सीज आहेत. तर यासाठी जो पे स्केल आहे तो खूप चांगला आहे. S10 लेवलचा पगार असणार आहे, जो 29,200 ते 92,300 पर्यंत तुमचा पगार असेल. तो बेसिक आहे तो 29,200 आहे आणि आता याच्यामध्ये वेगवेगळे महागाई भत्ते अलाउन्सेस याच्यामध्ये ऍड केले जाणार आहेत. तर जो सिलेबसचा जो पार्ट आहे ते त्याबद्दल थोडंसं बोलूया की आता 90 मार्क्सचा जो असणार आहे तुमचा पेपर, हा कम्प्लीट पेपर तुमचा 90 मार्क्सचा असेल आणि तुम्हाला 1 आवरचा टाइम दिला जाणार आहे. तो 60 मिनिट मध्ये तुम्हाला एवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर थोडासा टास्क असणार आहे, परंतु 90 क्वेश्चन्स असणार आहेत, जे 6 पार्ट आहेत त्यामध्ये आपण बघणार आहोत. जसे की मराठीचा आहे, याच्यामध्ये ग्रामर असेल, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन असेल आणि युसेज ऑफ वर्ड्स. सो तुम्हाला 10 क्वेश्चन्स असतील आणि ईच क्वेश्चन 1 मार्क साठी असेल. तर 10 क्वेश्चन 10 मार्क्स साठी असणार आहेत. त्यानंतर इंग्लिशमध्ये जे असणार आहे स्पेलिंग, ग्रामर असेल, ग्रामर कन्स्ट्रक्शन, यामध्ये तुम्हाला जाताना सिनॉनिम्स, अँटोनिम्स, त्याच्यानंतर आर्टिकल्स, आतापर्यंत थोडा जो TCS ने विचारलेला सिलेबस आहे किंवा BMC साठी जो आपण अभ्यास केलेला तो हायकोर्ट साठी ज्या एक्झाम्स होत्या त्या रिलेटेड सर्व जे टॉपिक्स आहेत ते आपल्या बॅचमध्ये इथे कव्हर करून घेतले जाणार आहेत. आणि हे सर्व तुम्हाला ग्रामरचा पार्ट मेनली करायचा आहे, जो तुम्हाला आर्टिकल्स आहे, पॅराजंबल आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, हा पार्ट इथे कव्हर करून जायचा आहे. देन आहे जनरल नॉलेज मध्ये क्वेश्चन्स ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स. सो करंट अफेअर्सचा पार्ट इथे GK मध्ये तुम्हाला विचारलं जाईल ॲज पर सिलेबस. त्यानंतर जो आहे हिस्ट्री आणि इथे जॉग्राफी, इथे त्यांनी पर्टिक्युलरली मेन्शन केलंय. जॉग्राफी मध्ये पण 2 पर्टिक्युलरली मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला इंडियन जॉग्राफी असेल आणि स्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र. सो हिस्ट्री, जॉग्राफी आणि करंट बेस. तर करंट बेस मध्ये थोडं स्टडी करताना तुम्हाला पॉलिटीचा थोडाफार जो हातभार आहे तो इथे GK मध्ये लागणार आहे. तर त्यामुळे पॉलिटिकल सायन्स जो आहे तो पार्ट करायचा आहे, हिस्ट्री जॉग्राफीचा करायचा आहे आणि करंट रिलेटेड जो पार्ट आहे तो सुद्धा तुम्हाला इथे करणं अपेक्षित आहे. यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे 10 असतील आणि नंबर ऑफ मार्क्स अलॉटेड 10 असतील. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स मध्ये तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड यामध्ये 20-20 असणार आहेत. म्हणजे टोटल तुमचा जो वेटेज आहे तो 40 मार्क्सचा वेटेज आहे. मॅथ्स वरती मॅथ्स जास्त दिलेला आहे इथे, त्यामुळे तुम्हाला मॅथ्स वरती भर देणं जास्त गरजेचं आहे. जनरल इंटेलिजन्स मध्ये क्वेश्चन्स टू टेस्ट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. सो ॲप्टिट्यूडचे तुम्हाला 20 क्वेश्चन्स असतील आणि अर्थमेटिक मध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, जो बॉर्डर मार्क्सचा पार्ट आहे तो इथे
करून जाणं अपेक्षित आहे. त्यानंतर डिव्हिजन, फ्रॅक्शन हा जो पार्ट आहे तो अर्थमेटिक मध्ये तुम्हाला करून जाणं अपेक्षित आहे. डेसिमलचा पार्ट आहे. सो अर्थमेटिक मध्ये हे सर्व टॉपिक करणं अपेक्षित आहे. यावरती तुम्हाला 40 मार्क्सचं वेटेज आहे. देन कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन्स असतील ते 10 असतील. यामध्ये सगळे कम्प्युटर बेस्ड आपले आपण क्वेश्चन्स इथे करून घेणार आहोत. जो कम्प्युटर बेस्ड तुमचा पार्ट असणार आहे त्यामध्ये आतापर्यंत प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स, कोणत्या कोणत्या एक्झाम्सला जे जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते सर्व यामध्ये आपण इथे कव्हर करून घेणार आहोत. आणि तुम्हाला पण कम्प्युटरचा पार्ट करताना आतापर्यंतचे झालेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स करायचे आहेत. अर्थमेटिक आणि जनरल इंटेलिजन्स मध्ये तुम्हाला इथे 40 मार्क्स आहे. आणि देन तुम्हाला जो दिलेला आहे की तुमचा जो फर्स्ट आहे, जो स्क्रीनिंग टेस्ट आहे, म्हणजे एमसीक्यू बेस्ड जो तुमचा पेपर होणार आहे त्यामध्ये तुम्हाला 45% मार्क्स जे आहेत ते मिळणं गरजेचं आहे. तरच तुमचा जो सेकंड पेपर आहे तो चेक केला जाणार आहे. सो इथे स्क्रीनिंग टेस्ट दिलेला आहे. मिनिमम पासिंग मार्क्स किती आहे? 45. सो तुम्हाला 1 आवरचं ड्युरेशन दिलं जाईल. इथे बघा मेन्शन आहे 1 आवर. रिटन टेस्ट पेपर शुड बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाइप, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑन द फॉलोइंग सब्जेक्ट. सो मराठी 10, इंग्लिशचे 20 क्वेश्चन्स, जनरल नॉलेज जनरल इंटेलिजन्स 20, देन अर्थमेटिकचे 20 क्वेश्चन्स आणि कम्प्युटर बेस्ड 10 क्वेश्चन्स असणार आहे. जीकेचा जो पार्ट आहे तो कमी इथे ऍड करण्यात आलेला आहे आणि मार्क्स किती आहेत? 90 मार्क्स इथे ऍडेड आहेत. सो या रिलेटेड हा पार्ट आहे. देन नेक्स्ट जो असणार आहे, जेव्हा तुमचे 45% मिनिमम मार्क्स तुम्हाला मिळत आहेत, मिनिमम पासिंग मार्क्स जे आहे ते 45 आहे. सो 45 ला पासिंग आहे आणि 90 मार्क्सचा तुमचा पेपर आहे. सो यांनी जो मिनिमम पासिंग मार्क्स दिलाय 45% नाहीये. सो 45 मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे आउट ऑफ 90. तरच तुमचा जो नेक्स्ट पेपर आहे टायपिंग टेस्टचा त्याला तुम्ही क्वालिफाय होणार आहात. तर मिनिमम पासिंग मार्क्स इथे 10 आहेत आउट ऑफ 20. 20 मार्क्सची टायपिंग टेस्ट असेल. यामध्ये ड्युरेशन 10 मिनिट्सचं असेल आणि टायपिंग पॅसेजेस कंटेनिंग ऑफ 400 वर्ड्स असतील. 10 मिनिट्सचं ड्युरेशन मध्ये तुम्हाला तिथे सॉल्व्ह करायचं आहे. If the candidates failed in the typing test, he or she will not be considered for the post of viva voce. सो क्लर्क नेक्स्ट आहे तुमचा वायवा वोसचा आहे. त्यानंतर जो पार्ट असेल तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनद्वारे तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. तर यामध्ये जे 45% त्यांनी 45 मार्क्स त्यांनी इथे दिलेला आहे. 90 आउट ऑफ तुम्हाला 45 म्हणजे ऑलमोस्ट 50% मार्क्स तुम्हाला इथे असणं गरजेचं आहे. तर तो जो पार्ट त्यांनी इथे मेन्शन केलाय त्या रिलेटेड तुम्हाला पर्टिक्युलर जो सब्जेक्ट दिलेला आहे किंवा ज्या प्रकारे दिलेला आहे टू द पॉइंट इथे अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं की वेटेज, जास्तीत जास्त वेटेज आपण बघतो मॅथ्सला वेटेज दिलेला आहे 40 मार्क्सचं वेटेज तर तिथेच कव्हर होत आहे. जीकेचा जो पार्ट आहे तो त्यांनी कमी केलेला आहे, फक्त 10 क्वेश्चन्स ऍडेड केलेला आहे. इंग्लिशला त्यांनी जास्त भर दिलेला आहे 20 क्वेश्चन्सचा आणि मराठीला कमी वेटेज दिलं 10 क्वेश्चन्सचा. सो इथे 30 तुमचे मार्क्स कव्हर होतात. आणि देन जीकेचा जो पार्ट आहे त्यामध्ये पण त्यांनी पर्टिक्युलर मेन्शन केलं हिस्ट्री, जॉग्राफी आणि आता थोडाफार क्वेश्चन्स ऑन डेली इव्हेंट. त्यामुळे आपण करंटचा पार्ट करून जाणं अपेक्षित आहे. सो हा पार्ट आहे. इंटेलिजन्स मध्ये पण ऍप्टिट्यूड आहे. कम्प्युटर मध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर्स चे क्वेश्चन जास्तीत जास्त करून जाणं अपेक्षित आहे. तर या रिलेटेड हा क्लर्कचा सिलेबस होता. याबद्दल तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये सुद्धा मेन्शन करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या अपडेट.